विधानाची वाटचाल या धड्याच्या पुढील विभागामध्ये आता आपण प्रवेश केलाय. चला तर आता आपण बघूया की आपण राखीव जागेंचं धोरण हे काय असतं. चला तर जे लोकसमूह किंवा समाज घटक हे शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिलेले आहेत, अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण हे स्वीकारण्यात येतं. आलं लक्षात की काही असे समूह असतात किंवा काही आपल्या समाजातील घटक असतात जे काही शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संपूर्णपणे फायदा घेण्यापासून खूप वेळासाठी असे लांब राहिलेले आहेत किंवा त्यांना ते मिळालेलं नाहीये. मग अशा समाज घटकांच्यासाठी हे राखीव जागांचं धोरण हे ठेवण्यात येतं. मग ह्याच्यामध्ये काय आता पुढे तुम्ही तुमचा आपण मुद्दा जेव्हा वाचू तेव्हा तुमच्या पटकन लक्षात येईल. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यामध्ये काही जागा या राखीव ठेवल्या जातात. आपल्याला माहिती आहे ना की आपल्या सरकारी नोकरीमध्ये काही जागा राखीव असतात मागासवर्गीयांसाठी. तेच इथं दिलेलं आहे की आपल्या उपक्रमात की अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी काही राखीव ठेवतात आणि काही खुले वर्ग असतात. तर त्याचा हा संदर्भ आहे. ते बघा मागासवर्गीयांसाठी सुद्धा तरतूद असते. मग आता ह्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. तर सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनंच हा एक महत्वाचा कायदा करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये व्यक्तीवर कुठल्या पण ह्या जमातीमधल्या प्रकारचा अन्याय जर झाला किंवा काही चूक झाली त्यांच्या बाबतीत वागण्याबाबत तर या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यासाठी संपूर्णपणे दिला गेलेला आहे. आता हे आपण कसला अभ्यास केला की खास आपल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय लोक त्यांच्यासाठी. तर आता एक छोटीशी फीत पण तुम्हाला आहे. वरील कायद्यातील तरतुदी वाचायच्या आणि शिक्षकांच्या मदतीने त्या समजावून घ्यायच्या. अत्याचार होऊच नये म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे हे आपण चर्चा करू शकतो. पुढे अल्पसंख्याकाविषयीची काही तरतूद. तर त्याच्यामध्ये काय काय येतं तर भारतीय संविधानानं अल्पसंख्याकांचं रक्षण करण्यासाठी पुष्कळ साऱ्या अशा तरतुदी केलेल्या. अल्पसंख्य म्हणजे काय तर थोड्या प्रमाणात असलेले. तर शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून त्याच्यासाठी शासनानं अनेक अशा योजना राबवल्या गेल्या. मग त्या योजना कोणत्या त्या बघूया आपण. तर त्याच्यामध्ये जात धर्म वंश हे नेहमीप्रमाणे कारण आपण हे विसरायला नको की आपला भारत देश हा सर्व धर्म समभाव आहे. आपल्या देशामध्ये विविध तऱ्हेचे लोक आहेत, विविध धर्माचे लोक आहेत. त्याच्यानंतर आपली भाषा वेशभूषा आहार वेगवेगळा आहे. मग ते सगळं इथं आलं. जात धर्म वंश भाषा प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित हा भेदभाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे. कुठलाही भेदभाव करायचा नाही ह्या संपूर्ण विषयांमध्ये. त्याच्यानंतर अल्पसंख्या विषयांची ही व्यापक तरतूद केलेली आहे त्यांनी. म्हणजे समतेचा हक्क एकसारखेपणा स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे पूर्णपणे सगळ्या गोष्टींना वाव. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क कोणी कोणाचं शोषण करायचं नाही कोणी कोणावर नियंत्रण करायला जायचं नाही. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र विचाराचा आणि त्याला प्रत्येक गोष्टीसाठी हे आपलं हे भारत देश हा मोकळा आहे कारण तो एक या भारताचा स्वतंत्र असा नागरिक आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक या हक्कामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत असं स्वरूपाचं संरक्षण दिलं गेलेलं आहे. ही तरतूद अगदी महत्वाची आहे. चला तर मग आता पुढे जाऊया. आता
पुढे आले आपले काही महिला संबंधीचे कायदे आणि प्रतिनिधित्व विषयक अशा काही तरतुदी. तर आपण बघतोय की स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला आणि सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. मग महिलांमधील निरक्षरता दूर करायची, म्हणजे महिलांना जास्तीत जास्त शिकवायचं. आता आता ब्रीदवाक्य तर आहेच, तुम्हाला माहिती आहे, मुलगी शिकली प्रगती झाली. तर तशाप्रमाणे आपण मुलींना हे शिक्षण देणं हे महत्वाचं आहे. त्यांचा पुरेपूर विकास आपण केला पाहिजे. तर याच्यासाठी आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची संपूर्णपणे दखल घेतली गेलेली आहे आणि काही धोरणं आणि काही उद्दिष्ट त्याच्यामध्ये निश्चित करण्यात आली. तर कसं, तर पुढे बघा, आपल्या मुद्द्यामध्ये लक्ष द्या. वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत महिलांचा समान वाटा असला पाहिजे. त्याच्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती जी हिंसाचार होतो त्याच्यामध्ये प्रतिबंधक असा कायदा, अशा अतिशय काही महत्वपूर्ण तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत की जेणेकरून महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपायला आणि त्यांचा स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल आणि पोषक असं वातावरण निर्माण व्हावं, म्हणून हे सगळं तरतुदी केलेल्या आहेत. आता पुढे आपल्या देशामध्ये राजकारण आणि त्याच्यामध्ये राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधी, जे काही स्त्रियांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे हे सुरुवातीपासूनच कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण आपल्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं उदाहरण घेऊ शकतो. त्या होत्या, सरोजिनी देवी नायडू होत्या. तर अशा अनेक देशांनी महिलेचं प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. मग भारतातही या दृष्टीने बदल होत आहे. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा या महिलांसाठी राखून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये 50% वाढवण्यात आले. किती? 50% म्हणजे ह्या राखीव जागा महिलांसाठीच आहे. अशा तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. पुढे आता या विभागाचे काही प्रश्न उत्तर. राखीव जागांचं धोरण याच्यावर तुम्हाला टिपा द्यायच्या आहेत. म्हणजे त्याच्यानंतर भारतीय संविधानानं अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी काय तरतूद केलेली आहे, त्याच्यानंतर भारतीय संविधानानं कशावर प्रतिबंध केला आहे, त्याच्यानंतर पुढचा अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचं असं संरक्षण कसं मिळालं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.